रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 3. कर्मयोग. भाग 4. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागश्चेत् तौरस्य परिपंथिनौ. प्रत्येक इंद्रियाच्या अनुकूल प्रतिकूल विषयामध्ये राग द्वेष हे निश्चितच असतात. मानवाने त्या रागद्वेषांच्या अधीन होऊ नये, कारण ते परमार्थाच्या मार्गात विघ्न आणणारे शत्रू आहेत. एरवी इंद्रियाचिया अर्था सरिखा विषयोपोखिता संतोषू किरचित्ता आपजेल परी तो संचोराचा सांगातू जैसा नावेक स्वस्थू जव नगराचा प्रांतू सांडिजेना बापा विषाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा आगळी मेनू आमिषे भुलवी जेगा परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाये तो जैसा ठाऊ वानो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे कीजेल विषयांची आशा धरीजेल तरी वर पडा होई जेल क्रोधानळा जैसा कवळो निया पारधी घातेचिये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुज नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रय चेनी न करावा मने ही आठवो न धरावा एक निजवृत्तीचा ओलावा नासो नेदी. एरवी इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषयांचे सेवन केले तर चित्ताला संतोष प्राप्त होतो हे खरे, परंतु तो संतोष म्हणजे वरून सात्विक दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर गावाची वेस पार करण्यापर्यंत क्षणभर स्वस्थ असतो आणि वनात घात करून पैसे काढून घेतो. बाबा रे, विष वरून मधुर वाटेल, चित्तामध्ये खाण्याची आवड निर्माण होईल, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला तर प्राणांची हानी होते. ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बरोबर भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांचे ठिकाणी असणारी विषयाची तीव्र लालसा मानवाला खोट्या सुखाच्या आशेकडे प्रवृत्त करत असते. परंतु त्या आमिषाच्या खाली प्राणाला हरण करणारा गळ आहे. तो आपल्या प्राणाचा नाश करेल हे त्या माशाला आमिषाने तो गळ झाकला गेल्यामुळे ज्याप्रमाणे कळत नाही, त्याप्रमाणे विषयांची लालसा निर्माण झाली की मानवाची तशीच अवस्था होते. विषयांची तीव्र इच्छा धरली तर मानवाला क्रोधरूपी अग्नीत पडावे लागते. ज्याप्रमाणे कुशाग्र बुद्धीचा पारधी हा हरिणाचा घात करण्यासाठी त्याला चारी बाजूने घेरून एके ठिकाणी बरोबर आणत असतो, विषयांच्या सुखाचा देखील प्रकार असाच आहे. म्हणून तू विषयांची संगती करू नकोस. विषयांच्या मागे लागलो तर काम क्रोध निर्माण होतात आणि हे दोन्ही घात करणारे आहेत. म्हणून या विषयांचा आश्रय करू नये. मनामध्ये त्यांचे स्मरण देखील करू नये. स्वधर्माची जाणीव कधीही नष्ट होऊ देऊ नकोस. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परम धर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह. सुलभ पद्धतीने आचरिलेल्या परम धर्मापेक्षा स्वधर्म दिसण्यास कमी प्रतीचा असला तरी तो कल्याणप्रद होय. परधर्म हा भीतीदायक आहे. स्वधर्मात मरण आले तरी चांगले. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. एरू आचारू जो परावा तो देखता कीरवरवा परी आचरतेनी आचरावा. आपुलाची सांगे शूद्र घरी आघवी पक्वान्ने आहाती वरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी राहला
हे अनुचित कैसेनी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले जी पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा सांकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मोची सुरवाडू परत्रींचा. हा गा साखर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमी दोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनीही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणिकांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारिजे. या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसतसे. ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोलिले जेथ श्री सांगपाणी. तेथ अर्जुन म्हणे विनवणी, असे देवा. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ किरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. असे पहा की आपला स्वधर्म जरी आचरण्यास कठीण असला, तरी त्यांचेच आचरण करणे चांगले होय. दुसऱ्याचा धर्म जरी खरोखर दिसावयास चांगला असला, तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या विहित कर्माचेच आचरण करीत राहावे. ब्रह्म जाणणारा मनुष्य जरी गरीब असला, तरी त्याने दुसऱ्याच्या घरची पक्वान्ने कशी बरे सेवन करावीत. असे अनुचित कर्म कसे बरे करावे. जे ग्रहण करण्यास योग्य नाही, त्या अन्नाची इच्छा का बरे करावी. अथवा इच्छा केलेला विषय प्राप्त जरी झाला, तरी त्याचे सेवन करावे का, याचा तू विचार कर. दुसऱ्यांची पांढरी शुभ्र मनोहर घरे पाहून आपल्या गवताच्या झोपड्या मोडाव्यात काय. आपली धर्मपत्नी रूपाने जरी थोडी कमी असली, तरी तिच्याबरोबर संसार सुखाने करणे आवश्यक आहे. आपला स्वधर्म करण्यास कठीण जरी असला, तसेच तो करताना कितीही आपत्ती आली, तरी स्वधर्म हा परलोकी सुख देणारा आहे. अरे, दूध आणि साखर याची गोडी प्रसिद्धच आहे, परंतु ज्यांच्या पोटात कृमिदोष निर्माण झाला आहे, त्यांनी ते पदार्थ कसे बरे सेवन करावेत. अर्जुना, असे असून देखील रोग्याने जर ते पदार्थ सेवन केले, तर त्याचा तो हट्टच ठरेल, कारण परिणामी ते पदार्थ हितकारी होणार नाहीत. म्हणून इतरांना जे विहित आणि आपणास जे अयोग्य कर्म आहे, त्याचे आचरण करू नये. स्वधर्माचे आचरण करीत असताना आपला जीव जरी अर्पण करावा लागला, तरी तो या मृत्यूलोकात आणि परलोकात दोन्ही लोकी श्रेष्ठ मानला जातो. देवाधिदेव श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती ऐका. आपण जे मला सांगितले ते मी उत्तम प्रकारे श्रवण केले, परंतु आता मला जे काही अपेक्षित आहे ते मी विचारणार आहे. अर्जुनवाच, अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग हा पुरुष बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे इच्छा नसताना देखील कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करीत असतो. तरी देवा, हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांचीही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडूनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञो ही जे होती, हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. बीजा आणि भुसा अंध निवाडू नेणे जैसा, नावे कदेखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती. वनवासी ही सेविती जनपदाते, आपण तरी लपती,
सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती, तयाची माझी जयांची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची, ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवणाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे. देवा, असे का बरे घडते? ज्ञानीपुरुषांची स्थिती देखील भ्रष्ट होऊन जाते आणि ते सदाचाराचा मार्ग सोडून वेगळ्याच मार्गाने वाटचाल करीत असलेले दिसतात. जे सर्व काही जाणणारे असतात, जे त्याग कशाचा करायचा आणि स्वीकार कशाचा करायचा हे देखील जाणतात, ते कोणत्या गुणांमुळे परधर्माचे आचरण करतात? धान्य आणि कोंडा याची निवड करणे आंधळा माणूस जाणत नाही, त्याप्रमाणे कधीकधी डोळसाची अशी अवस्था होते. असे का बरे व्हावे? जे लोक प्रपंचाच्या संगतीचा त्याग करतात, तेच पुन्हा प्रपंचाची संगती करून देखील तृप्त होत नाहीत. सर्वस्वाचा त्याग करून वनात राहिलेले लोक देखील पुन्हा नगरांतील लोकांत येऊन राहतात. स्वतः तर ते पापाला भिवून लपून बसतात. अनेक प्रकारांनी ते पाप चुकवितात, परंतु कोणाच्या तरी बलात्काराने ते पापाच्या चक्रात गुंतले जातात. ज्या लोकांची मने ज्या पापांचा अतिशय त्रास मानून घेत असतात, तीच पापे त्यांच्या अंतःकरणात येऊन बसतात. ज्या पापांना चुकविण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, तीच पापे त्यांना शोधत शोधत येत असतात. अशा प्रकारे पाप करण्याविषयी जो बलात्कार दिसतो, तो कोणाच्या आग्रहामुळे होत असतो, हे ऋषिकेशांनी मला सांगावे, असे पार्थ म्हणाला. कामयेष क्रोधयेष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न होणारा आणि प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम कितीही उपभोग मिळाला तरी तृप्त होत नाही. हा महापातकी आहे, याला तर या लोकी वैरी मान. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, जो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगे नाईक, तरी हे काम क्रोधू पाही, जयांते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग मारक जे, हे देहदुर्गींचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे रजोगुण मानसींचे समूळ आसुरियेचे, घाले पणययांचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले, परी तमासी पढियंते भले, तेणे निजपद यादी धले प्रमाद मोहो. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, हे जीविताचे वैरी म्हणून या, जयासी भुके लिया मिशा, हे विश्व न पुरेची घासा, कुळवाडियांची आशा चाळीत असो. कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भुवनी थेकुटी, तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ही दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे, यांते अहंकारे घेपे दिजे, जेणे जगा पुलेनी भोजे नाचवीत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रूढविला जगीही. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जी तया मान मोडिली औपशमाची. इही संतोष वन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले उपडून या. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुधली तापत्रयाची. हे अंगा तव घडले, जीवीची आथी जडले,
परी ना तुडती गिवसिले ब्रह्मादिका, हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. तेव्हा प्रत्येकाच्या हृदयरूपी कमळामध्ये असणारा आत्माराम आणि निरीच्छा असे योगी ज्याची इच्छा करतात, तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर सांगतो ते तू ऐक. तर असे पहा की हे जे काम क्रोध आहेत त्यांच्या ठिकाणी कृपेचा साठा नाही. हे दोन्ही यमासारखे घात करणारे आहेत. हे ज्ञानरूपी संपत्तीवर बसलेले विषारी महासर्प आहेत. विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे महाभयानक वाघ आहेत. आणि भजन मार्गाचे जे मारेकरी आहेत, हे देहरूपी किल्ल्यांचे प्रचंड दगड आहेत. इंद्रियरूपी गावाच्या भोवती असलेले तट आहेत. आणि सर्व जगामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात हे प्रबळ आहेत. हे काम क्रोध मनात असलेल्या रजोगुणाचा परिणाम आहे. हे मुळातच आसुरी संपत्ती आहे आणि अविद्येने त्यांचे पालनपोषण केले आहे. हे रजोगुणापासून उत्पन्न झाले असले तरी तमोगुणाला हे अत्यंत प्रिय आहेत. म्हणून त्या तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद त्यांना दिले आहे. हे मानवाच्या जीवाचे मोठे शत्रू आहेत. म्हणून मृत्यूच्या नगरीत हे श्रेष्ठ मानले जातात. यांच्या फक्त भुकेच्या इच्छेला संपूर्ण विश्व एका घासाला देखील पुरेसे पडत नाही. उपभोगांची इच्छा म्हणजे आशा, ही त्यांचे नाशकारक व्यवहार चालवित असते. ती कौतुकाने देखील 14 भुवने मुठीत धरू शकते. हिच्या मुठीपेक्षा 14 भुवने देखील लहान आहेत. अशी ही भ्रांती या आशेची आवडती लहान बहीण आहे. ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहजपणे तिन्ही लोक खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाचे बळावर इच्छारूपी तृष्णाही जगत असते. हे असो, या कामक्रोधांना मोहाच्या घरी जादा मान आहे. जो अहंकार आपल्या इच्छेप्रमाणे जगाला नाचवीत असतो, तो अहंकार यांचेशी देणेघेणे करतो. ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्याचा पेढा भरला, तो दंभ या कामक्रोधांनी जगामध्ये प्रसिद्धीस आणला आहे. या कामक्रोधाने शांतीरूपी साध्वीला वस्त्रहीन केले आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. त्या मायेने साधूंचा समुदाय कामक्रोधांच्या लहरींनी भ्रष्ट करून टाकला. यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला आणि शमदमांनी मान जिवंतपणीच मुरगळून टाकले. यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले आणि आनंदाची कोवळी रोपे उपटून टाकली. यांनी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली आणि माणसाच्या हृदयात विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले. काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. ते जीवाबरोबरच जडलेले आहेत. या कामक्रोधाचा आतमध्ये शोध केला तर ब्रह्मादिकांना देखील ते सापडत नाहीत. हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात. ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात. यांच्या लहरी मोठ्या प्रमाणात उसळल्या की त्या कोणालाही सावरता येत नाहीत. हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणियांते. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानियासी तरी वदिती पैज घेऊनी. हे चिखले विण रोविती, पाशिके विण गोविती, हे कवणा जोगे न होती आंतवटेपणे. हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, अग्नीशिवाय हे जाळून टाकतात आणि मानवाला काही समजून न देता ग्रासून टाकतात. कोणत्याही शस्त्रा वाचून हे कामक्रोध बरोबर संधी साधून माणसाला मारतात. दोराशिवाय जखडून टाकतात आणि स्वतःला ज्ञानी म्हणविणाऱ्या लोकांना तर पैजेचा विडा उचलून ते ठार करून टाकतात. हे चिखलाशिवाय माणसाला पुरून टाकतात. कोणत्याही जाळ्या वाचून अडकवून टाकतात. हे शरीरात सूक्ष्म रूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे हे कोणाच्या अधीन होत नाहीत. धूमेनाव्रियते वह्निर्यभादर्शो मलेन च,
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टीत असतो, त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छादिलेले आहे. जैसी चंदनाची मोळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थायी. का प्रभा वीण भानू धुमे वीण हुताशनू, जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे. तैसे इही वीण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी पांगुतले बीज निपजे. जसे चंदनाच्या मुळीला सर्प वेडे घालून बसलेले असतात आणि पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते, तसे कामक्रोध जीवात्म्याला ग्रासलेले असतात. जसा सूर्य कधी प्रकाशा वाचून नसतो, धुरा वाचून अग्नी असत नाही किंवा आरसा धुळीच्या कणांवाचून असू शकत नाही, ज्याप्रमाणे बी कोंड्याने आच्छादलेले असते, त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय ज्ञान आम्ही कधी पाहिले नाही. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. अर्जुना, ज्ञानाचे नित्यवैर करणारा आणि इंधनाने कधीही न विझणाऱ्या अग्नीप्रमाणे अतृप्त असणाऱ्या कामाने माणसाचे ज्ञान म्हणजे सत्सद विवेक बुद्धी आच्छादून टाकली आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी यांते जिणावे मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागद्वेषा. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावाओ होय. वस्तुतः ज्ञान हे शुद्धच आहे, परंतु या कामक्रोधाने हे झाकले गेलेले आहे, म्हणून ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे. प्रारंभी साधनेने कामक्रोधांना जिंकावे म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते, परंतु सामान्य माणसाकडून या कामक्रोधाचा पराभव संभवत नाही. कामक्रोधाला जिंकण्यासाठी अंगामध्ये बळ निर्माण केले तर जेवढे अग्नीला इंधन पुरवावे तसे अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ कामक्रोधाला उलट सहकार्य करणारे होतात. इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात आणि मन, बुद्धी, इंद्रिये यांचे द्वारा हा काम ज्ञानाला आच्छादित करतो आणि जीवात्म्याला मोहात गुंतवितो. तैसे उपाय कीजती जे जे, ते यांसीची होती विरजे, म्हणून हटियांते जिणिजे इहीची जगी. ऐसियाही साकडा बोला एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ. अशा प्रकारे जे जे उपाय करावेत ते सर्व उपाय ह्या कामक्रोधांनाच सहाय्य करीत असतात, म्हणून या जगामध्ये ते हठयोग्यांना सुद्धा जिंकतात. या कामक्रोधांना जिंकणे अति कठीण आहे असे बोलले जात असले तरी त्यांना जिंकण्यासाठी एक चांगला उपाय आहे. तो उपाय तुझ्याकडून होईल तर तुला सांगतो. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनम्. इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यं परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः. एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. म्हणून हे भरत कुलश्रेष्ठ अर्जुना, तू प्रारंभी इंद्रियांना वश करून घेऊन ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर.
स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे तो परमात्मा आहे असे ज्ञानी म्हणतात. अशा प्रकारे बुद्धीहून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो, दुर्जय अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दळूनी घालितिये सर्वथैव, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा, हे अंतरी हुनी जरी फिटले तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही, तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची, ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडांची गाठी. तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी, ऐसे सकळ सिद्धांचा रावो देवी लक्ष्मीचा नावो. राया ऐके देवदेवो बोलता जाहला, आता पुनरपी तो अनंतू आद्य एकी मातू. सांगेल ते बंडूसुतू प्रश्नू करील, तया बोलाचा हन पाडू की रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठवा करुणी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थांचा भोगावा बापा. या कामक्रोधाचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे आणि इंद्रियांपासून कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळव. असे झाले म्हणजे मनाची विषयांकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धीतील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील. यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल. हे काम क्रोध अंतःकरणातून नष्ट झाले तर ते निसंशय गेले असे जाण. जसे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही, तसे काम क्रोध जर नाहीसे झाले तर ब्रह्मरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो. हीच सद्गुरू आणि शिष्याची गुह्य अशी गोष्ट आहे. हे जीव ब्रह्माचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून तेथून तो कधीही ढळत नाही. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा ऐक. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव जो श्रीकृष्ण, तो याप्रमाणे बोलला. आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन काही प्रश्न विचारील. या अनमोल बोलण्याची योग्यता, त्यातील रसवृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवण सुखाची समृद्धी होईल. निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करावा. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न.